चला तर मग आज आपण बनवूयात मधल्या वेळेतला मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी झटपट तयार होणारा असा खाऊ। तर करायचे काय, यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ काढून घ्यायचं आहे। हे रेग्युलर नाचणीचं पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो। आता यामध्येच आपण दूध ॲड करणार आहोत, तर दूध एकदम ॲड न करता थोडं थोडं ॲड करायचं, म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाहीत आणि व्हिडिओत दिसते ना त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी। आता परफेक्ट झाले। आता काय करायचे, गॅसवर आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे। 1 चमचाभर तूप ॲड करून घ्यायचं आहे। कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना ना त्यामध्ये तूप ॲड केलं ना तर तो आणखीनच दुप्पट टेस्टी होतो, त्यामुळे तूप ॲड करायचे। आणि 2 ते 3 चमचे बारीक असं रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवर हलकासा हा परतवून घ्यायचा आहे। थोडासा फुलला की लगेच यामध्ये आपण जे नाचणीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते ॲड करायचं आहे। ॲड करत असताना एका हाताने छान असं मिक्स करत जायचं, नाहीतर लगेच याच्या गाठी गुठळ्या होऊ शकतात। आणि पूर्ण प्रोसेस करेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। सतत मिक्स करून असा थिक गोळा होईपर्यंत इथे मी मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता परफेक्ट झालं। आता यामध्ये आवडीनुसार गूळ ॲड करायचा आहे। इथे मी गूळ बारीक असा चिरून घेतलेला आहे। गुळाची पावडर घेतली तरी काही हरकत नाही आहे। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ जो आहे तो पूर्णपणे या नाचणीच्या मिश्रणात मेल्ट होईल इतपत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात या पद्धतीने कन्सिस्टन्सी तयार होईल। गूळ अजिबात इथे राहिलेला नाही आहे, म्हणजे गुळाचे खडे वगैरे शिल्लक नाही आहेत। या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचे। आता यामध्ये वेलची पावडर, चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं तूप ॲड करून घेऊया आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ। तर इथे परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। अगदी झटपट आणि कमी मेहनतीची ही वडी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। या पद्धतीने मिश्रण तयार झालं की लगेच गरम असतानाच आपल्याला ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे पसरवून घेऊया। गरम असतानाच काढून घेतलं की याच्या वड्या आपल्याला पाडण्यासाठी सोपं जातं, त्यामुळे गरम गरमच हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि स्पॅच्युलाने मी छान असं पसरवून घेतलं। आवडीनुसार ड्रायनट्सने गार्निशिंग करून घ्यायचं आहे। हलकंसं एखाद्या वाटीने किंवा पेल्याने याला तुम्ही असं प्रेस करू शकता, म्हणजे जे ड्रायनट्स चिटकवलेले आहेत ना ते छान त्यावर सेट होतील। आता गरम असतानाच याच्या अशा वड्या पाडून ठेवायच्या आहे आणि रूम टेम्परेचरला अर्धा ते 1 तासासाठी या वड्या छान आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। तर थोड्याच वेळात या वड्या छान अशा सेट झाल्या की एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर अनहेल्दी मुलांना खाऊ देण्यापेक्षा हा नाचणीचा खाऊ बेस्ट आहे।